अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रयोजनार्थ आवश्यक असलेले जात पडताळणी सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी प्रवेशानंतरची 6 महिने मुदत मिळण्याकरता प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अध्यक्ष जात पडताळणी समिती यांना निवेदन सादर करण्यात आले। सदर शैक्षणिक प्रयोजनासाठी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जासमवेत जात पडताळणी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने विद्यार्थी हे आपले जात पडताळणी कार्यालयाकडे अर्ज करत आहेत। सदर अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांना जात पडताळणी वेळेत उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे। पडताळणी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या लक्षात घेता तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन ती संपण्याचा कालावधी लक्षात घेता यामुळे लाखो विद्यार्थी हे मागास प्रवर्गातून प्रवेश मिळण्यापासून वंचित राहणार आहेत। सदर बाब ही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणारी असल्याने या संदर्भात आपण तातडीने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून प्रवेश घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत सदर जात पडताळणी संबंधित विद्यालयांना सादर करण्याबाबत मुभा उपलब्ध करून देणारे परिपत्रक आपल्या विभागाकडे काढणे आवश्यक आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 22 जुलै 2024 रोजी काढला आहे। सदर शासन निर्णयानुसार एससीबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे। हाच निकष आणि नियम कायम ठेवत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यात सदर जात पडताळणी दाखल करण्याची सवलत देण्यात यावी। व्यावसायिक अभ्यासक्रमाची मुदत संपत येत असल्याने सदर शासन निर्णय हा एससीबीसी प्रवर्गासाठी असल्याने आणि मागास प्रवर्गासाठी शासन निर्णय लागू नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे। व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॉलेजकडून निर्देश देण्यात येत आहेत तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रयोजनार्थ आवश्यक असलेले जात पडताळणी सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी प्रवेशानंतरची 6 महिने मुदत मिळण्याबाबत राज्य सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात यावा। जे महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवतील त्या महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे आदेश द्यावेत असे निवेदन सादर केले अशी माहिती प्रयास संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली। यावेळी अनिल मस्के, निलेश सोनवणे, प्रशिक बनसोडे, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते। राज्यातील विविध अभ्यासक्रमासाठी लागणारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागास समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी अनिवार्य केल्या असल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी जात पडताळणीपासून वंचित आहे। तरी मी राज्याचे मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करत आहे आपल्या माध्यमातून की राज्यातील लाखो विद्यार्थी जात पडताळणीपासून वंचित आहेत। तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जात पडताळणीपासून वंचित आहे। तरी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान यामुळे होत आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना मी विनंती करत आहे की राज्य सामायिक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना 6 महिन्याची मुदत देण्याकरिता तसेच कॉलेजला आदेश काढण्याकरिता मी विनंती करत आहे की या जात पडताळणीपासून कुठलाही विद्यार्थी शैक्षणिक वर्षापासून होऊ नये अशा पद्धतीचा सक्त व कडक आदेश माननीय राज्य शासनाच्या वतीने काढण्यात यावा। तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध अभ्यासक्रमासाठी काढण्यात आलेला शासन जिहाद हा ओबीसी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 6 महिन्याची मुदत वाढ केलेली आहे। या बाबतीचा आदेश हा सर्वत्र पसरत असून यामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये रोष निर्माण होत आहे। तरी राज्य शासनाला विनंती आहे की जात पडताळणीच्या बाबतीत 6 महिन्याची मुदत वाढ मिळण्याकरिता राज्य शासनाने कठोर पाऊल उचलावे अशी आपणास मी विनंती करीत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।